ओके. तर आपण सिग्निफिकंट फिगर आणि त्याचा यूज केला होता कॅल्क्युलेशनमध्ये. ओके. फक्त रूल्स तुम्हाला सांगितले होते. मी परत एकदा रूल सांगतो आणि कॅल्क्युलेशनमध्ये सिग्निफिकंट फिगरचा कसा रोल येईल, तर एखाद्या कॅल्क्युलेशनचा सिग्निफिकंट फिगर कसा कॅल्क्युलेट करायचा ते एकदा परत सांगतो आणि यावरचे काही प्रॉब्लेम्स आपल्या PDF आहेत ते तुम्हाला सांगतो. नंतर तुम्हाला DPP पण मिळून जाईल, पण आज नाही मिळणार. ओके, पहा, लक्ष द्या इकडे, सर्वांचं लक्ष इकडे. तर कुठलाही तुम्हाला काय सांगायचं सुरुवातीला, सिग्निफिकंट फिगर. बघा, सिग्निफिकंट फिगर इज द टर्म रिलेटेड विथ मेजरमेंट और इट इज रिलेटेड विथ ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. सिग्निफिकंट फिगर, लक्ष इकडे, मेजरमेंट्स रिलेटेड आहे किंवा मेजरमेंटच्या ॲक्युरसीस रिलेटेड आहे. लक्ष इकडे द्यायचं. आणि एखाद्या नंबरमधला सिग्निफिकंट फिगर जर तुम्हाला शोधायचा असेल तर काही रूल्स असतात. जसं आपण पहिला रूल पाहिला की सर्व नॉन झिरो डिजिट काय असतात, सिग्निफिकंट. नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट असतात. नॉन झिरो डिजिट्स जे आहेत ते कसे असतात, सिग्निफिकंट असतात. आणि दुसरा महत्त्वाचा रूल पाहिला होता, जे नॉन झिरो डिजिटच्या मधात झिरो येतात ते सुद्धा सिग्निफिकंट असतात. नंतर झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट, बरोबर आहे, तर हे काय असतात, सिग्निफिकंट असतात. नंतर तिसरा रूल, मी याला डायरेक्टली ना एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये लिहितो. समजा एखादा नंबर आहे आणि तो नंबर आहे काहीतरी 3.7800 आणि एक काम करू, इथे काय करतो मी, झिरो टाकतो आणि इथे 08 आणि 0 आणि आणखी एक 0 दिला. डेसिमल पॉईंट बघा, हा तर नॉन झिरो आहे, तर कसे आहेत, सिग्निफिकंट. हा नॉन झिरोच्या मधात आहे, तोही कसा झाला, सिग्निफिकंट. पण जर का ट्रेलिंग झिरोज असतील, ट्रेलिंग झिरोज, आणि ते डेसिमल पॉईंटच्या नंतर असतील तर हे सुद्धा. म्हणून या नंबरचा जर तुम्हाला सिग्निफिकंट फिगर विचारला तर 1 2 3 4 5 6, इथे सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 6. पण समजा मी याच नंबरला असं लिहिलं 4370800, तर हे ट्रेलिंग झिरोज आहेत, पण इथे डेसिमल पॉईंट नाही. ते जे नॉन झिरो आहेत ते सिग्निफिकंट आहेत. जो नॉन झिरोच्या मधात जो झिरो आहे तोही सिग्निफिकंट आहेत. पण जे ट्रेलिंग झिरोज आहेत विदाउट डेसिमल पॉईंट ते सिग्निफिकंट नाहीत. म्हणून इथे सिग्निफिकंट फिगर 1 2 3 4, तर या नंबरचा सिग्निफिकंट फिगर किती आहे, 4. देते ते वर्ड्स अँड रूल सांगितल्यापेक्षा एक्झाम्पलवरून, बरोबर आहे. नंतर आपण नंबर घेतला लेस दॅन 1. लेस दॅन 1 नंबर लिहिताना 0 पॉईंट, समजा 0.07809 असं काहीतरी केलं. बघा, डेसिमल पॉईंटच्या अगोदरच्या झिरोला तर काही मिनिंगच नाही आहे, मग हाही काय झाला, नॉट सिग्निफिकंट. डेसिमल पॉईंटच्या नंतरचे नॉन झिरो नंबरच्या अगोदरचे तेही नॉट सिग्निफिकंट, बरोबर आहे. आणि हा डेसिमल पॉईंटच्या नंतर येऊन राहिला म्हणजे हा झाला सिग्निफिकंट. मग किती सिग्निफिकंट, 1 2 3 4, आणि या नंबरचा सिग्निफिकंट फिगर किती आहे, 5 आहे. आणि शेवटी समजा एखाद्या नंबरला तुम्ही असं एक्सप्रेस केलं तर एनी नंबर इज एक्सप्रेस्ड ॲज, समजा x = 3.79 इंटू 10^15. तर हे जे 10^15 आहे याचा सिग्निफिकंट फिगरवर काही परिणाम होत नाहीत. फक्त तुम्हाला या नंबरमधले सिग्निफिकंट फिगर काढायचे. इथे जेवढे सिग्निफिकंट फिगर असतील तर पॉवरचा त्यावर काही परिणाम होत, त्या व्हॅल्यूचे सिग्निफिकंट फिगर तेवढेच राहतील, पॉवरचा काही रोल येणार नाही. हे झाले सिग्निफिकंट फिगर कसे काढायचे. ओके, समजलं का. तर असे रूल्स आहेत सिग्निफिकंट फिगर काढायचे. आणि आणखी एखादा जर सुटला असतं, समजा तो कसा असू शकते की मी लिहिलं एखादी संख्या आहे की 0070, बरोबर आहे. तर अगोदरच्या झिरोला काही मिनिंग नाही, डेसिमल पॉईंट नाही, त्यामुळे याही झिरोला काही मिनिंग नाही. त्यामुळे इथला सिग्निफिकंट फिगर जो आहे तो किती असणार, 1च असेल. अशा तऱ्हेने, बरोबर आहे. तुम्हाला कोणत्याही नंबरमधला काय शोधता आला पाहिजे, सिग्निफिकंट फिगर शोधता आला पाहिजे. तर ह्या रूलच्या सहाय्यानं तुम्ही काय करू शकाल, सिग्निफिकंट फिगर शोधणार कुठल्याही नंबरचे बाय युझिंग दीज रूल्स, या रूलच्या सहाय्याने. ओके, तर सिग्निफिकंट फिगर तुम्हाला काढता येतात. नंतर कॅल्क्युलेशनचे सिग्निफिकंट फिगर काढता आलं, सिग्निफिकंट फिगर आफ्टर कॅल्क्युलेशन, बरोबर आहे. तर कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर
कॅल्क्युलेशनचा जो रिझल्ट असेल, कॅल्क्युलेशन नंतर तुम्हाला काय काढायचे आहेत, सिग्निफिकंट फिगर काढायचे. तिथे आपण दोनच कॅल्क्युलेशन घेतले होते. पहिलं कॅल्क्युलेशन होतं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. जर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केलं तर मी तुम्हाला हे एक्झाम्पलवरून सांगतो. ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केलं तर समजा एक नंबर आहे, सो 3.791 बरोबर आहे, 0 पण तुम्ही टाकू शकता. आणि एक नंबर आहे काहीतरी 2.12 आणि ठीक आहे एवढाच आहे. आणि तुम्हाला म्हटलं ॲडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन करा. समजा तुम्ही ॲडिशन केले, सबस्ट्रॅक्शन येऊ शकते. इथे काय येणार 0, इथे काय येणार 1, इथे काय येणार 11, 1 कॅरी 1, इथे काय येणार 9, इथे काय येणार 5. आता इथे काय करायचं, काय रूल सांगितला होता, डेसिमल पॉईंट नंतरचे नंबर शोधायचे, डिजिट शोधायचे. इथे डेसिमल पॉईंट नंतर 4 डिजिट आहेत, डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत. त्यामुळे आफ्टर ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन रिझल्ट मस्ट कंटेन मिनिमम नंबर ऑफ डेसिमल पॉईंट. बरोबर आहे. तर ज्या नंबरमध्ये मिनिमम डेसिमल पॉईंट आहेत तेवढेच रिझल्टमध्ये असले पाहिजेत. ज्यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केली त्यांच्यापैकी ज्या नंबरमध्ये कमीत कमी डेसिमल पॉईंट असतील, डेसिमल प्लेसेस असतील, आन्सरमध्येही डेसिमल पॉईंट आहे, डेसिमल प्लेसेस, आन्सरमध्येही तेवढ्याच डेसिमल प्लेसेस पाहिजेत. मग इथे कमीत कमी किती आहेत 2. सो आन्सर मस्ट कंटेन 2 डेसिमल प्लेसेस. आणि त्यासाठी तुम्ही काय करणार, राऊंडिंग ऑफ करणार. मग राऊंडिंग ऑफ जर केलं आला, राऊंडिंग ऑफ केलं तर फक्त 2 ठेवायचे डेसिमल पॉईंट नंतर. हा 0 तर काढून टाकला, हा 5 पेक्षा लहान आहे, हाही काढून टाकला. इट कॅन रिटन ॲज 5.91. समजलं का. गंमत तर त्यावेळेस होते. पहा हे एक एक्झाम्पल झालं. समजा तुम्हाला म्हटलं की 37.59 नंतर लिहिलं आपण काय 2.51 आणि याच्यामध्ये ॲड केला मी एक 1. बरोबर. तुम्हाला म्हटलं की करा ॲडिशन. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन काय येऊ शकते, पटकन होऊन जाते. ॲडिशन केली इथे किती येणार 0, 10 0 कॅरी आला 1, 5 5 + 1 11 कॅरी आला 1, 7 2 9 10 आणि 11 1 कॅरी आला 1, किती 41.100. तुम्हाला म्हटलं एक्सप्रेस इट टू द करेक्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. तर कसं लिहाल, कोण सांगेल. रूल काय आहे, इथे डेसिमल प्लेसेस नंतर डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहे तर आन्सरमध्येही 2 पाहिजेत. बरोबर आहे. इथे जेवढे कमीत कमी असतील तेवढे पाहिजेत. मग इथे पहिल्यामध्ये डेसिमल प्लेसेस नंतर डेसिमल पॉईंट नंतर किती प्लेसेस आहेत 1 2 3. दुसऱ्यामध्ये इथे नाहीच आहे. सो आन्सर शुड नॉट कंटेन एनी प्लेस एनी डिजिट आफ्टर डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर डिजिटच नाही पाहिजे. समजलं का. मग यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर हे तर असे आले. बरोबर आहे. आता गंमत तर अशी झाली असती, जेव्हा इथं मोठा नंबर असतात तर आणखी झालं असतं. तर मग याला काय लिहिणार तुम्ही, हाही काढून टाका, हाही काढून टाका. सो काय लिहिणार 41. समजलं का. आणि समजा हे असं आलं असतं, अनफॉर्च्युनेटली असं आलं असतं की समजा काहीतरी तुम्ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केली, हे आलं काहीतरी 41.97. ठीक आहे 3. अशा वेळेस काय करणार, समजा तुम्ही कुठेतरी 1 किंवा 5 असं काहीतरी ॲड केलं आहे तर तुम्हाला नकोच आहे डेसिमल प्लेसेस नंतर, हा काढून टाकला तर याचा काय होणार, म्हणजे 41.98. हाही काढून टाका 41. तर हा एक ॲड करणार, एक ॲड केला तर काय होणार 42.0. समजते का. किंवा इथे एक काम करा, इथे काय करा 6 करा. 6 केला तर इथे काय होणार 68. बरोबर आहे. 68. तर आता काय करणार तुम्ही 42.7. हे बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला काय करावं लागेल, हा 7ही काढून टाकावं लागेल, कारण की इथे एकच डेसिमल पॉईंट नंतर काही नाहीच आहे, इथेही नाही पाहिजे. इथे काय करणार तुम्ही 43 करेक्ट आन्सर असेल. समजलं. इथे ना हा 41च करेक्ट आन्सर आला. इथे जर 9 आला असता तर 42 आलं असतं. म्हणजे इथे जर डेसिमल पॉईंट नंतर काही डिजिट नाही आहे तर आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर डिजिट नको. इथे जर डेसिमल पॉईंट नंतर एकच असेल तर आन्सरमध्ये एकच ठेवायचं. इथे 2 असतील तर आन्सरमध्ये 2 ठेवायची. इथे नाहीच आहे तर आन्सरमध्ये डेसिमल पॉईंटच नको. समजलं का. असं लिहिलं तर करेक्ट, हे असं लिहिलं तर करेक्ट. अदरवाईज तुम्ही पॉईंट लिहून 0ही लिहिला तरी तुमचा आन्सर रॉंग होणार. मग तुम्ही म्हणाला असं का रॉंग, दोघांमध्ये फरक नाही. बघा 41 आणि 41.0 मध्ये फरक आहे. 41 ची ॲक्युरसी कमी आहे आणि 41.0 ची ॲक्युरसी जास्त आहे. हा सांगतो की हे बघा इथे काय सांगतो की 41 सर्टन आहे, 0 मध्ये अनसर्टनिटी आहे. कारण की आपण कोणतेही नंबर लिहित असतात सर्व सर्टन लिहितो आणि एक अनसर्टन लिहितो. 41 तर सर्टन आहे, 0च्या जागी इट मे बी 1 2 3. 0 अनसर्टन आहे. इथे 2च लिहिलं ना तर 4च सर्टन आहे, 1ची काही गॅरंटी नाही आहे.
1 असेल किंवा 2 असेल, म्हणून हा लेस ॲक्युरेट आहे आणि हा मोर ॲक्युरेट. समजून राहिलं का तुम्हाला? म्हणजे ॲक्युरसी सांगताना आपण काय सांगत असतो सिग्निफिकंट फिगरमध्ये, तर कुठलंही मेजरमेंट लिहिताना आपण एक फक्त अनसर्टन लिहित असतो. शेवटचा एक काय असतो? अनसर्टन. याच्यामध्ये 4 सर्टन आहे आणि 1 अनसर्टन. तुम्ही जर याला असं लिहिलं तर याच्यामध्ये 4 सर्टन आहे, 1 सर्टन आहे, 0 अनसर्टन आहे. तुम्ही समजा एखादा नंबर लिहिला 4 1 0 0, याच्यामध्ये हा सर्टन, हाही सर्टन, शेवटचा अनसर्टन. म्हणून पॉईंट नंतर जेवढे तुम्ही 0 वाढवाल, बरोबर आहे, तेवढी त्या नंबरची ॲक्युरसी वाढत जाते. म्हणून या नंबरमध्ये फरक आहे. 41 मध्ये फरक आहे, 41.0 मध्ये फरक आहे, 41.00 मध्ये फरक आहे. समजलं का? हा 41 तर तुम्हाला कशाने मोजता येणार? यासाठी आणखी मोर ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट लागेल. एवढं मोजायला आणखी मोर ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट लागेल, बरोबर आहे. कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने जास्त ॲक्युरेसी नसते मोजता येत. समजलं का? म्हणून 41 वेगळा आहे, 41.0 वेगळा आहे, 41.00 वेगळा आहे, 41.000 काढला तो आणखी वेगळा. पॉईंट नंतर जेवढे झिरो जास्त तेवढी त्या नंबरची ॲक्युरसी जास्त. तुम्हाला म्हटलं हे नंबर वेगळे आहेत का? सो डेफिनेटली दे आर डिफरंट. समजलं? डिफरंट इन द सेन्स ऑफ ॲक्युरसीच्या सेन्समध्ये डिफरंट आहेत. पॉईंट क्लिअर झाला का? अरे समजलं का? हां. नाही तर मग आता 41.0 आणि 41 सेमच आहे असं नाही करायचं आपल्याला. ओके, तर हा झाला पहिला रूल ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनचा. दुसरा रूल होता मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनचा. मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनमध्ये काय रूल होता? समजा खूप सारे नंबर्स आहेत, तुम्ही काय केलं 3.798, नंतर 2.6, नंतर काय केलं 3.70 आणि याचं तुम्ही केलं मल्टिप्लिकेशन. आता हे करत नाही बसत मी, आणि हे मल्टिप्लिकेशन 18, 20, 25 काहीतरी 22, 23 असं काहीतरी आलं. मी ॲप्रॉक्सिमेटली लिहित आहे 7083 असं काहीतरी आलं, बरोबर आहे. आता याला एक्सप्रेस करायचं आहे अप टू करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. तर मल्टिप्लिकेशन बघा, कोणी पाहिल तर म्हणेल काय केलं हे तर बरोबर नाही, कॅल्क्युलेटरवर चेक करून पाहतील, बरोबर आहे. मी मनाने लिहिलं, समजा असं काहीतरी केलं आपण, ते करत बसण्यात वेळ नाही घालवायचा आपल्याला. असं केलं, मल्टिप्लिकेशन केलं, डिव्हिजन केलं, त्यापैकी काहीतरी केलं या नंबरचं, असा एक नंबर मिळाला. आता रूल काय सांगतो? यांच्यापैकी ज्या नंबरमध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर आहेत, आन्सर मस्ट कंटेन दॅट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. इथे डेसिमल पॉईंटचा रोल नाही आहे. डेसिमल पॉईंटचा रोल ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये आहे. इथे तुम्हाला तेवढे सिग्निफिकंट फिगर ठेवायचे जेवढे नंबरमध्ये कमी असतील. मग पहिल्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 4, बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये किती आहेत? 2. याच्यामध्ये किती आहेत? 3. सो आन्सर मस्ट कंटेन 2 सिग्निफिकंट फिगर. आन्सरमध्ये 2च सिग्निफिकंट फिगर राहिले पाहिजे, 2च सिग्निफिकंट फिगर राहिले पाहिजेत. मग याला राऊंड अप करा, अप टू 2 सिग्निफिकंट फिगर. समजून राहिलं का? मग हे काय होणार बघा, राऊंडिंग ऑफ करायचं आहे. मग 3 काढून टाकला तर काय लिहिता येणार? करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट 2 3.70. 3 काढून टाकलात किती होणार? 8. समजा 8 काढून टाकला 23.71. 1 काढून टाकला तर 23.7. किती झाले? 3 सिग्निफिकंट फिगर आहेत आपल्याला, तर 2च पाहिजे. हा 7 काढून टाकला, याचं काय करा 24. आणि 24.0 नका लिहू, फक्त 24. तुम्ही जर 24 लिहिलं आणि 24.0 करून टाकलं तर मग तर 3 सिग्निफिकंट फिगर झाले. नाव इट कंटेन 2 सिग्निफिकंट फिगर. मग या नंबरमधले सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 2 आहेत. सो 24 इज द करेक्ट आन्सर. दिस इज नॉट करेक्ट. समजलं का? मग या ज्यांचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन केलं त्यांच्यामध्ये ज्या नंबरकडे कमीत कमी सिग्निफिकंट फिगर आहेत, आन्सर मस्ट कंटेन दॅट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. समजलं का? समजा काय करून टाकलं माहिती आहे काय? समजा हेच काय करून टाकलं तुम्ही, इंटू 1 टाकलं. इंटू 1 केल्यानंतर काहीच फरक नाही पडत. आता याला इंटू 1 करून टाकलं. आता याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे? 1. तर आन्सर मस्ट कंटेन किती किती फरक पडतो बघा ना. तेच ते आहे, मी इकडे लिहितो की हेच मी इकडे लिहून टाकलं. सो 3.798, नंतर काय लिहिलं 2.6, नंतर काय लिहिलं 3.70 आणि नंतर काय केलं 1. बरोबर आहे. 1नी तर काही फरक नाही पडत. सो 23.7083. तुम्हाला 1नीच तर मल्टिप्लाय केलं, काय यार 1नी फरक थोडा न पडतो, आन्सर तेच राहणार. ते नाही राहत आन्सर. आता बघा याच्याकडे किती सिग्निफिकंट फिगर आहे? 1. इथलं सिग्निफिकंट फिगर आहे 1, तर आन्सरमध्येही 1 पाहिजे. मग तुम्ही कुठपर्यंत करत नेलं याला? इथपर्यंत करत नेलं, 24 पर्यंत. मला सांगा याच्यामध्ये किती सिग्निफिकंट झाले? 2. आपल्याला हा चालेल का? नो, इट इज नॉट करेक्ट. आपल्याला पाहिजे 1. मग काय कराल? हा 4 काढून टाका.
आणि मग याचे काय करणार 20, कारण की हा 5पेक्षा लहान आहे, त्याला काढून टाका 20 जर केलं दॅट इज करेक्ट. समजलं का? इथे जर समजा 24च्या जागी असं आलं असतं, हे जर तुम्ही जे केलं हे आलं असतं 26, मग आपल्याला एक सिग्निफिकंट फिगर पाहिजे. 26चे काय केले असते 30. नाव इट कंटेन 1 सिग्निफिकंट फिगर. समजलं का? म्हणजे हे जे मल्टिप्लिकेशन केलं याचा करेक्ट आन्सर जे आहे 24 नाहीच आहे, त्याचं करेक्ट आन्सर 20 आहे. किती मोठा फरक आहे, समजलं का? तुम्हाला म्हणतील मल्टिप्लिकेशन करा आणि सांगा कोणता आन्सर करेक्ट आहे. तुम्ही उड्या माराल, तुम्हाला म्हणतील कॅल्क्युलेटर वापरा. नो प्रॉब्लेम, यूज कॅल्क्युलेटर. बरोबर, कोणालाही विचारा. मग कोणी हे सांगणार, हे सांगणार, बरोबर आहे. याचं अप्रॉक्सिमेशन तुम्ही हे करणार, हेही करेक्ट नाही आहे, कारण शेवटी काय मल्टिप्लाय केलं 1नी. 1 मधला सिग्निफिकंट फिगर 1, तर आन्सरमध्ये 1च सिग्निफिकंट फिगर पाहिजे. 1 सिग्निफिकंट फिगर केव्हा येणार? जेव्हा हा 4 काढून टाकाल. 4 लेस दॅन 5 आहे, तर 4 जर काढून टाकला तर इथे काय येणार 0 येणार है ना. इथे जर 6 असता तर अगोदरचा नंबर 1नी वाढवला असता. सो 20 इज द करेक्ट आन्सर. पॉईंट क्लिअर झाला हो की नाही? वापरता येईल आता? मग किती गडबड आहे, समजलं का तुम्हाला? अरे समजलं का? आणि अजूनही लोकांचं यावर लक्षच नाही आहे. माहीत आहे की ज्यावेळेस मध्ये सिलेबसमध्ये कुठलाही एखादा क्वेश्चन विचारण्यात येतो आणि त्यामध्ये असंच काहीतरी असते आणि तुम्हाला इन्स्ट्रक्शन असते कुठेतरी की एक्सप्रेस द आन्सर अप टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, आणि आपला आन्सर येते एवढं, आणि आपला विश्वासच नाही बसत की आपण 24चे 20 करायला पाहिजे म्हणून. 24चे 20 का केले? बरोबर, एवढा फरक असते का? नाही का? पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन होती एक्सप्रेस द नंबर अप टू करेक्ट नंबर, एक्सप्रेस द आन्सर अप टू करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. कळलं का? तुम्हाला तो 24 तर चालणारच नाही, तुम्हाला 20च करावं लागतील जरी डिफरन्स खूप जास्त असला तरी, बिकॉज इट इज रिलेटेड विथ मेजरमेंट. कशाच रिलेटेड आहे? मेजरमेंट. तुम्ही मेजरमेंट करताना असा एक नंबर वापरला ज्याच्यामध्ये एकच सिग्निफिकंट फिगर आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, तुमच्या आन्सरमध्येही एकच सिग्निफिकंट फिगर असायला पाहिजे. तो आन्सर तुम्ही असं जर केलं, बघा ना, याच्यामध्ये 0 सिग्निफिकंट आहे का? नाही, एकच सिग्निफिकंट आहे 2. सो युअर आन्सर मस्ट बी 20. पॉईंट क्लिअर झाला है ना. आणि यावरचे आता खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. तर मी तुम्हाला PDF मधून सोडवायला सांगितलं, ते पाहिले का? कोणी कोणी पाहिले? DPP तर नाही दिला, पण PDF मध्ये होते. करून पाहिलं तुम्ही? तर आपण काय करू, त्या PDF मधलेच काही घेऊ. आणि बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे कॅल्क्युलेटर वापरलं तरी चालेल. सध्या आपण कॅल्क्युलेशन स्किल नाही शिकून राहिलो, आपल्याला फक्त सिग्निफिकंट फिगर कसं वापरायचं ते शिकून राहिलो. बरोबर आहे. तसं कॅल्क्युलेटर काही अलाउड नसते. कॅल्क्युलेटरच्या जागी आपल्याला लॉक टेबल वापरायचं असते, पण तो भाग वेगळाच आहे, तो इथे नाहीच आहे. आपण कॅल्क्युलेशन स्टडीज नाही करून राहिलो, आपण स्टडी करून राहिलो सिग्निफिकंट फिगर कसे वापरायचे. ओके. तर तुम्हाला जे DPP पाठवले, सॉरी, जे PDF पाठवलेलं आहे, तर त्यामधलंच काही एक्झाम्पल्स आहेत, ते घेऊ आपण. की काय होतं माहिती आहे का, तुमच्यापैकी काही जण थोडा जास्त अभ्यास करतात, त्यांना असं वाटते सोडून देऊन राहिले की काय सर, सुटणार नाही, काही काहीच सुटणार नाही. उलट तुम्ही पहा, हे हे जे जे मी तुम्हाला आता सांगितलं ना, हे तुमच्या वर्गातल्या कोणत्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. त्याला हे कॅल्क्युलेशन द्या, सिग्निफिकंट फिगर झाला नाही म्हणा, तुझं कॅल्क्युलेशन द्या, कोणतंही कॅल्क्युलेशन 1नी मल्टिप्लाय करून टाका. त्याला म्हटलं करा आन्सर, बरोबर, तो त्याला माहीतच नाही लोकांना ही गोष्ट, आणि ते करताना त्यांना आठवण येत नाही. युनिट अँड डायमेन्शन्सवर बघू कुठला आहे, तर हां, याच्यामध्येच आहेत. याच्यामध्ये नाही, हे अगोदरचं PDF आहे, याच्यामध्ये नाही तर मग याच्यामध्ये असतील. ओके, सिग्निफिकंट फिगर और डिजिट्स. ठीक आहे. रूल्स तर सगळे शिकवले तुम्ही. ते रूल ना, तुम्ही काय करता माहिती आहे का, रूल पाठ करता वर्ड टू वर्ड काही पाठ नका करू, त्याला बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. तर इथे पहा, क्वेश्चन काय आहे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. पहा, राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन द फॉलोइंग. तुम्हाला सिग्निफिकंट फिगर लिहायचे आहेत काही नंबर्समधले, तर इथे फटाफट होऊन जाणार. आता नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन द फॉलोइंग.
पहा आता इथे दिलेच आहे, इथे किती आहे 1 2 3, का तिन्ही का सिग्निफिकंट आहे, नॉन झिरो ती सिग्निफिकंट फिगर. इथे तिन्ही का सिग्निफिकंट आहेत, नॉन झिरो आहेत, आणि हा झिरो नॉन झिरोच्या मध्ये आहे. जो झिरो नॉन झिरोच्या मध्ये असेल तो सिग्निफिकंट असतो, हाही सिग्निफिकंट आहे. ओके, त्यानंतर पहा इथे तर आन्सरच दिलेलं आहे सरळ सरळ, पण तुम्हाला समजलं पाहिजे. बघा हे तर नॉन झिरो आहे, सिग्निफिकंट आहेत. हे तीनही झिरो सिग्निफिकंट का आहेत, कारण त्या डेसिमल पॉईंटच्या नंतर. बघा मला तर वाटते ना, कुठल्या एज्युकेशनचा म्हणजे आपल्याकडे ना एकच गोष्ट असायला पाहिजे, ते म्हणजे कॉन्सेप्ट अँड प्रॅक्टिस. काय कॉन्सेप्ट अँड प्रॅक्टिस, कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, नंतर त्यावर प्रॅक्टिस पाहिजे. कोणती गोष्ट, दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या अभ्यासात. अभ्यास कसा करायचा म्हणतात ना लोक, तर नाही, कॉन्सेप्ट अँड प्रॅक्टिस, बस त्यांना दोनच शब्द सांगायचे. काय, कॉन्सेप्ट क्लिअर करा, नंतर त्याच्यावर प्रॅक्टिस करा. आणि आहे उलट हे, की कॉन्सेप्ट तसा क्लिअरच नाही होत. बरोबर आहे, पहिले कॉन्सेप्ट थोडा करून देणारही पाहिजे क्लिअर, पण जशी जशी प्रॅक्टिस कराल तसं तसा कॉन्सेप्ट आणखी क्लिअर होत जाते. म्हणजे हे पहिले कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर करायचा, नंतर प्रॅक्टिस करायची, तर हे बरेचदा पॉसिबल नाही होत. पहिले कॉन्सेप्ट थोडासा क्लिअर होतो, नंतर त्याची प्रॅक्टिस केली की तो आणखी क्लिअर होतो. तर तुम्हाला तर या दोन वर्ड्स रिलेटेड काहीतरी करायचं आहे, पुढे सांगेल मी तुम्हाला. तर इथे बघा आता हे इथे किती सिग्निफिकंट आहेत बघा. डेसिमल पॉईंटच्या अगोदरचा सिग्निफिकंट नसतो, नॉन झिरोच्या डेसिमल पॉईंटच्या नंतरचा नॉन झिरो डिजिटच्या अगोदरचाही सिग्निफिकंट नसतो. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर फक्त एकच आहे. किती, कोणता, 5. समजते. बघा तुम्ही याला असं पाहणार काहीतरी आहे, अरे रूल्समध्ये बसून राहिलो. रूल काय सांगितले तुम्हाला, डेसिमल पॉईंट जर असेल तर डेसिमल पॉईंटच्या अगोदरचे तर सिग्निफिकंट नसतातच. 1 लिहा, 2 लिहा, 5 लिहा, डझंट मॅटर. बरोबर आहे. डेसिमल पॉईंटच्या नंतरचे नॉन झिरोच्या अगोदरचे तेही सिग्निफिकंट नसतात. मग हाय सिग्निफिकंट नाही, हाय नाही, हाय नाही, तर मग सिग्निफिकंट फक्त एकच आहे. कोण, 5. समजलं का. इथे पहा, इथे हा सिग्निफिकंट आहे का, नाही. हा आहे का, नाही. आणि हा, कारण तो डेसिमल पॉईंटच्या नंतर आला, नॉन झिरोच्या नंतर डेसिमल पॉईंटच्या नंतर आला. 1 2 3 आणि 4. सो इट कंटेन 4 सिग्निफिकंट फिगर. याच्यामध्ये सांगा बरं, 3, 1 2 3. इथे तर आन्सरच आहेत, काही प्रॉब्लेमच नाही. बरोबर आहे, नॉन झिरो आहेत, आणि हे तर ट्रेलिंग झिरो आहेत. विदाऊट डेसिमल पॉईंट ट्रेलिंग झिरो असतील तर नॉट सिग्निफिकंट. समजा तुम्ही इथे पॉईंट दिला असता तर सर्वचे सर्व सिग्निफिकंट झाले असते. बरोबर आहे. आणि समजा का हो इथे पॉईंट दिला तर मग इथे किती, 1 2 3 आणि हा 4, आणि हा तो पण आहे, तो सोडून थोडा देता येणार, तोही सिग्निफिकंट आहे. ओके, नंतर इथे 3 सिग्निफिकंट आहेत, बाकी नाही आहेत. इथे याच्यामध्ये हां किलोग्रॅम दिला आहे त्याच्यासमोर, तर किलोग्रॅम दिल्यामुळे काय झालं की हे आपल्याला काढून नाही टाकता येणार. युनिट दिलं ना, युनिट दिलं म्हणजे 269 थोडं न म्हणता येणार. युनिट जर दिलं असेल तर, युनिट सहित दिलं असेल तर तोही तुम्हाला घ्यावा लागेल. बिकॉज इंडिकेट्स ॲक्युरसी. या नंबरमध्ये युनिट नव्हती दिली, या नंबरमध्ये कसं आहे युनिट दिला आहे. युनिट दिलं जरी असेल तरी तुम्हाला काय करावं लागेल, 1 2 3 आणि 4च घ्यावं लागतील, झिरोही घ्यावं लागतील. बघा तुम्ही म्हणाल की असं का, मग एक रूल सांगितला होता की जिथे कन्फ्युजन असेल तिथे काय करायचं की हा जो पॉईंट आहे हा इथे घ्यायचा. कितीने मागे घेतला, 4नी. बरोबर आहे. सो 2.69 असं का करता येते, इंटू 10 पॉवर पॉवर. बरोबर आहे. जो पॉवर असते तोच सिग्निफिकंट फिगर वगैरे असं ते याला करता येते. ठीक आहे. तर म्हणून के जी आहे म्हणून तिथे सिग्निफिकंट फिगर 5 आहेत. ओके, युनिट असल्यामुळे. तर त्याच्यानंतर बघा नंतर आले कॅल्क्युलेशनमधले सिग्निफिकंट फिगर. इकडे बघा, तर ते पाहायचं असलं तर रूल 6 आहेच आपल्याकडे दिलेला. इथे बघा, आता हेच मला कोणीतरी विचारलं, आज विचारलं, कालही मला वाटतं कोणी प्रॉब्लेम विचारला होता. पहा काय केलेलं आहे, एक्झाम्पल समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, लेंथ ब्रेडथ अँड थिकनेस ऑफ ए मेटल सीट. एक मेटल सीट आहे, समजते मेटल सीट, ही मेटल सीट आहे. आणि तुम्हाला काय दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे, ही विड्थ दिलेली आहे, आणि ही थिकनेस दिलेली आहे. लांबी, रुंदी आणि उंची, लेंथ विड्थ अँड थिकनेस आर गिव्हन. तर एक मीटरमध्ये आहे, दुसरी मीटरमध्ये आहे, आणि थिकनेस सेंटीमीटरमध्ये आहे. त्याचे मीटर तुम्हाला करता येतील. सो गिव्हन एरिया
गिव्ह द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द सीट टू करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. तुम्हाला एरियाही काढायचा आहे, व्हॉल्यूमही काढायचं. बघा एरिया आणि व्हॉल्यूम, त्या सीटचा एरिया आणि व्हॉल्यूम काढायचा आहे. मला सांगा बघा एरिया काढताना तुम्हाला काय करावं लागेल, तर लेंथ तुम्हाला दिलेली आहे मीटरमध्ये, थिकनेस बीट दिलेली आहे तुम्हाला मीटरमध्ये, थिकनेस कशामध्ये आहे सेंटीमीटरमध्ये. सेंटीमीटरचे मीटर करताना सेंटीच्या जागी 10⁻². सेंटीचा मतलबच काय असतो 10⁻². सर्व एकाच युनिटमध्ये कन्वर्ट करून घ्या, सर्व मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या किंवा सर्व सेंटीमीटरमध्ये. मिक्स युनिट नाही चालत, समजलं का तुम्हाला. एक तर मीटरमध्ये लागतील किंवा मग हे सेंटीमीटरचे मीटर कसे केले समजलं ना. सेंटीच्या जागी 10⁻³ मिली आला तर मिलीच्या जागी सेंटीच्या जागी 10⁻², मिलीच्या जागी 10⁻. माहिती आहे ना तुम्हाला सेंटीमिलीचं मिनिंग आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. असं तुम्ही याला कन्वर्ट करून घेतलं. नंतर काय तुम्हाला म्हटलेलं आहे एरिया ऑफ द सीट. तुम्हाला काय विचारला सीटचा एरिया. बघा सीटचा एरिया काढताना काय केलं लक्ष द्या. सीटचा एरिया विचारला तर हा वरचा एरिया काढला काय असणार L×B आणि खालचा एरिया काय असणार L×B. म्हणजे काय केलं 2 टाइम्स L×B. L हा इंटू आहे सो 2 टाइम्स L×B. ओके. पण वरचा आणि खालचा काढला. नंतर बघा या साईडला जेवढा असेल थिकनेस, समजा तुम्ही एक बुक घेतलं, बुक आहे का जाडवालं बुक, रजिस्टर द्या बरं मला एक. हां हे रजिस्टर द्या चालेल, ती द्या आणखी जाड आहे जरा, बरं चालेल काही हरकत नाही. तुम्हाला म्हटलं की याचा एरिया काढायचा आहे, तुम्ही काय केलं वरच्या सरफेसचा एरिया काढला L×B, खालच्या सरफेसचा तेवढाच म्हणजे L×B डबल करून टाकला. आता बघा याचा काढायचा आहे, ही काय विड्थ आणि ही काय थिकनेस. हा एरिया काय असणार विड्थ मल्टिप्लाइड बाय थिकनेस आणि इकडूनही तेवढाच असेल म्हणजे तो काढला आणि त्याच्या डबल करून टाकला. आता याला लेंथ म्हटलं होतं आपण, हा काय असेल लेंथ इंटू थिकनेस म्हणजे ह्या सरफेसचा एरिया काढला आणि इकडूनही तेवढाच आहे त्यालाही काय केलं डबल केलं. म्हणजे किती एरिया काढले, पहिले हा काढला आणि इकडेही मागे आहे म्हणून डबल केलं, नंतर हा काढला आणि मागच्या साईडने आहे म्हणून डबल केलं, नंतर हा काढला आणि मागच्या साईडने आहे म्हणून डबल केलं. प्रत्येक एरिया कसा काढतात हा एरिया काढायचा तर लेंथ मल्टिप्लाइड बाय विड्थ, पण विड्थला इथे थिकनेस म्हणण्यात आलं. समजलं का. मग याला किती सरफेसेस आहेत 6 बरोबर आहे. आणि पहिला आणि मागचा सेम आहे, हा आणि हा सेम आहे आणि फ्रंट आणि बॅक सेम आहे म्हणून तुम्ही एक एक काढला आणि त्याची डबल करत नाही रे. म्हणून इथे एरिया कसा काढला बघा 2 टाइम्स. पहिला काय झाला L×B वरचा आणि खालचा 2 टाइम्स केल्यामुळे, नंतर B×X त्याच्याही 2 टाइम्स, नंतर T×L त्याच्याही 2 टाइम्स. T म्हणजे थिकनेस, L बघा हे जे आहे याला काय म्हटलं L आणि याला काय म्हटलं B. समजलं ना, याला काय म्हटलं T थिकनेस. समजलं का. मग किती सरफेसचा एरिया काढला 6 सरफेसेसचा एरिया काढला. ओके. तर हे पण लिहून टाकले. तर तुम्ही काय केलं हा पहिल्या सरफेसचा एरिया लिहिला L×B हे कॅल्क्युलेशन केलं. आपण तुम्हाला अगोदर सांगून राहिलो आपल्याला सध्या कॅल्क्युलेशन कसे आलं याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, ते तुम्ही कॅल्क्युलेटर वापरून करू शकता. आपल्याला फक्त फायनल आन्सर मॅनेज करायचं आहे अकॉर्डिंग टू सिग्निफिकंट फिगर. ओके. तर पहा हे तुम्ही केलं आणि त्यानंतर तुम्हाला असा नंबर मिळेल बघा ना किती पॉईंट नंतर किती मिळेल 1 2 3 4 5 6 7 बरोबर. कॅल्क्युलेटरनं केलं आणि त्याच्या काय केलं डबल करून टाकलं, एवढा मिळाला मीटर². आता तुम्हाला म्हणतील की करेक्ट सिग्निफिकंट फिगरमध्ये याला एक्सप्रेस करा. पण आता तुम्ही ज्यावेळेस मेजरमेंट केलं तर इथे किती सिग्निफिकंट फिगर होते 4. इथे सिग्निफिकंट फिगर 1 2 3 4 आणि पॉवर तर सोडून द्या. इथे सिग्निफिकंट फिगर जे तुम्ही मोजलं L, B आणि H त्यामध्ये पहिल्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर, इथे 4 सिग्निफिकंट फिगर आणि इथे 3. यांचं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये काय करतात 3 सिग्निफिकंट फिगर. मग इथे काय केलं की सिन्स द लिस्ट सिग्निफिकंट फिगर इन द गिव्हन नंबर इज 3 ह्या नंबरमध्ये देअरफॉर एरिया शुड कंटेन मॅक्सिमम बरोबर आहे मॅक्सिमम ऑफ 3 सिग्निफिकंट फिगर बरोबर आहे. तर एरिया कॅल्क्युलेट करताना त्या एरियामध्ये किती सिग्निफिकंट फिगर राहायला पाहिजे 3 सिग्निफिकंट फिगर. म्हणून याला राऊंडिंग ऑफ करा. राऊंडिंग ऑफ करताना फक्त 3 नंबर राहिले पाहिजेत. त्याला काढून टाकलं 8 काढून टाकला हा किती झाला असेल 8 आणि हा 8 काढून टाकला हा किती झाला असेल यस 10 म्हणजे इथे 0 आणि इथे 1 काढून टाकला तर हा किती राहणार 2. सो 8.72. सो आन्सर शुड बी 8.72 मीटर². समजलं का. तुम्ही म्हणा तर ह्या 2चं याला तर सिग्निफिकंट
टू जो आहे तो मेजर केलेला नाही आहे, तो फॉर्म्युल्यामध्ये आलेला आहे. ऐका बरोबर, टू मेजर केलेला आहे का? नाही, तो फॉर्म्युल्यामध्ये आलेला नाही. तर मग तुम्ही म्हणाल हा टू आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये टू, आणि या टूचा तर सिग्निफिकंट फिगर वनच आहे ना, आन्सर मस्ट कंटेन 1. तसं नाही, जे मेजर केले त्यांचे सिग्निफिकंट फिगर पाहिजे. समजलं का? जे मोजले त्यांचे सिग्निफिकंट फिगर पाहिजे. इथं 2, 3 आला तर त्याचा सिग्निफिकंट फिगर नाही पाहिजे. कळलं का? हां, तर ॲडिशन केल्यामुळे ना बघा, ॲडिशन केल्यामुळे काय झालं, की ॲडिशन आलं, ॲडिशनचे तसेच ऑटोमॅटिक ॲडजस्ट होऊन जातात. पहा, तुम्ही समजा असंही केलं ना, पहिल्याचं मल्टिप्लिकेशनचं तुम्ही केलं, नंतर मल्टिप्लिकेशनचं केलं, नंतर ॲडिशनचं केलं, तरी सुद्धा तेच येणार. डेसिमल पॉईंट नंतर किती आहेत? डेसिमल पॉईंट नंतर जेवढे येतील, हां, डेसिमल पॉईंट नंतर 2 झिरो, इथे डेसिमल पॉईंट नंतर 2 झिरोच येतात. ते तेच येते बरोबर. बरोबर आहे त्यांचं. दोन्ही रूल वापरता येतील ना, कारण की मल्टिप्लिकेशनही आहे, ॲडिशनही आहे. तर तुम्ही कंचे भाग, ते तुम्हाला काय म्हणतात त्याला, बॉडमास, बरं ते माहिती आहे ना, तोच रूल इथे लागू पडतो. आमच्या वेळेस त्याला कंचे भागू बेव म्हणायचे. काय माहिती आहे का तुम्हाला? बॉडमास माहिती आहे ना, ब्रॅकेट, बरोबर आहे, वगैरे वगैरे. तर आम्हाला म्हणायचे कंचे भागू बेव. कंचे म्हणजे कंस, कंस ब्रॅकेट, बरोबर आहे, वगैरे वगैरे असायचं ते. तर असं भागू बेवा, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. ओके. तर नंतर काय विचारलं बघा, इथे लक्ष द्या आता. हा तर एरिया काढला, नंतर काय विचारलं? व्हॉल्यूम. तर जे रेक्टँग्युलर बॉक्स आहे त्याचं व्हॉल्यूम काय असते? एल इंटू बी इंटू एच. मग व्हॉल्यूम काढताना इथे बघा प्युअर मल्टिप्लिकेशन आहे. व्हॉल्यूम काढताना एल इंटू बी इंटू एच. एच म्हणजे थिकनेस, तर हा लिहिला एल, बी आणि एच लिहिला. आता इथे कमीत कमी सिग्निफिकंट फिगर कशामध्ये आहेत? थिकनेसमध्ये 3. तर आन्सरमध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर 3च पाहिजेत. तर बघा हे असं लिहिलं, याला असं आहे. नाही नाही, याच्यामध्ये बघा ना, 1, 2, 3, 3च आहेत ना. आन्सर मस्ट कंटेन 3 सिग्निफिकंट फिगर. तर व्हॉल्यूम असं मिळालं तुम्हाला, त्याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर राहतील, 1, 2, 3. समजलं का? कॅल्क्युलेशनचं लोड नाही घ्यायचं, ते तुम्ही कॅल्क्युलेटरने करू शकता. तुम्ही लक्ष कुठे घालायचं? सिग्निफिकंट फिगर काढण्याकडे. ओके. आता बघा पुढे. आता इथे म्हटलं राईट डाऊन इन सायंटिफिक नोटेशन. बघा, सायंटिफिक नोटेशन काल तुम्हाला सांगितलं, एका आकड्यानंतर पॉईंट द्यायचा आणि बाकी 10चा पॉवर द्यायचा. दॅट इज कॉल्ड सायंटिफिक नोटेशन. राईट फॉलोइंग इन सायंटिफिक नोटेशन. तर कसं लिहिणार याला सायंटिफिक नोटेशनमध्ये? या पहिल्याला लिहायचं आहे. तर याला काय करणार? 3.256 इंटू 10^3. याला कसं लिहिणार? 1.0 इंटू 10^1, 2, 3 -3. असं लिहिता येते. तसंच त्यालाही लिहिणार. त्याला काय लिहिणार? 5 इंटू, याला बघा, हां, इथे ग्रॅम लिहिला आहे, 5 सिग्निफिकंट फिगर, तो 5.000, बरोबर आहे, 0 इंटू 10^5, बरोबर आहे. किती? 1, 2, 3, 4, 4 असं करावं लागतं. कळलं का? तर अशा तर तुम्हाला ते काढता येतील. नंतर काय म्हटलेलं, गिव्ह द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन द फॉलोइंग. तर काढता येतील आता सिग्निफिकंट फिगर. का याच्यामध्ये किती आहेत? 3. याच्यामध्ये किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. त्याच्यामध्ये किती आहेत? 3. याच्यामध्ये किती आहेत? 2च फक्त. याच्यामध्ये किती आहेत? 1, 2, 3, 4. शेवटच्यामध्ये किती आहेत? 3. तर 23चा काही फरक नाही पडत. आणि त्याच्या मागे आहेत काही जण, ते तो डीवाला, त्याच्यामध्ये किती आहेत? 4. आणि तो शेवटचा, तो डीवाला, त्याच्यामध्ये वरचा 3, आणि शेवटचा जो आहे एचवाला 4. तर असं करता येणार तुम्हाला. त्यावरचे प्रॉब्लेम्स येतील. ओके. आता पहा, परत काही प्रॉब्लेम्स आहेत, हेच तुम्हाला क्रॉस होतील. म्हणजे कुठल्याही बुकमध्ये तुम्हाला अशाच तऱ्हेचे प्रॉब्लेम दिसतील. पहा, कॅल्क्युलेट द एरिया एन्क्लोज्ड बाय सर्कल ऑफ डायमीटर. एक सर्कल आहे, त्या सर्कलचा काय दिला? डायमीटर. आणि तुम्हाला काय विचारला? एरिया. पहा, जेवढा डायमीटर दिला, रेडियस काढताना त्याच्या हाफ कराल. हे तर समजते ना. जेवढा डायमीटर असेल, रेडियस त्याच्या हाफ की डबल? डबलवाला आहे का कोणी? रेडियस दिली असेल तर डायमीटर काढताना, आताही हाफच म्हणतात. रेडियस दिली असेल तर डायमीटर काढताना डबल, आणि डायमीटर दिला असेल तर रेडियस काढताना हाफ. आणि तुम्हाला विचारला सर्कलचा एरिया, तर सर्कलचा एरिया पाय r². पायची व्हॅल्यू 3.14. आर जो आहे त्याचा काय करायचा?
स्क्वेअर. बरोबर आहे. सो कॅल्क्युलेट द एरिया एनक्लोज्ड बाय द सर्कल ऑफ डायमीटर 1.06 टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. बरोबर आहे. समजलं का? तर डायमीटरची काय करणार? हाफ. तर काय मिळेल? रेडिएशन. एरिया ऑफ सर्कल काय वापरणार? पाय इंटू आर स्क्वेअर. तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यामधले सिग्निफिकंट फिगर काढायचे आहे. आता बघा काय मोजलं असणार डायमीटर? डायमीटर एवढा मोजला ना, याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 3. तर आन्सरमध्येही 3च पाहिजेत. समजलं? अरे समजलं का? नक्की समजून राहिलं ना? होले होले होऊन राहिले. हां. तर नंतर पहा काय म्हटलेलं आहे इथे सबस्ट्रॅक्शन. हा एक नंबर आहे आणि हा दुसरा नंबर आहे. यांचं काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन. इथे एक समजून घ्या, सबस्ट्रॅक्शन करताना दोन्ही नंबरचे पॉवर सेम पाहिजे. पॉवर सेम झाल्याशिवाय सबस्ट्रॅक्शन होत नाही. मग पॉवर सेम करताना तुम्ही काय कराल मला सांगा? एक मिनिट. पॉवर सेम करताना हा 2.5 इंटू 10⁴ दिसते ना सर्वांना? हो दिसते की नाही? हां. तर याला तुम्हाला याचा पॉवर 4 आहे आणि याचा पॉवर 5 आहे. याचा एक तर तुम्ही 5 करा किंवा याचा 4 करा. तर काय कराल? आणि पॉवर बदलल्यामुळे सिग्निफिकंट फिगर बदलायला नाही पाहिजे. पॉवर बदलल्यामुळे सिग्निफिकंट फिगर बदलायला नाही पाहिजे. मग याचं जर तुम्ही 5 करायचं ठरवलं तर या संख्येला लहान करा. 0.25 इंटू 10⁵. आता हे 3.9 इंटू 10⁵. आता तुम्ही यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकता. इथे किती डेसिमल पॉईंट नंतर 2 आकडे आहेत आणि इथे डेसिमल पॉईंट नंतर 1. आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर 1च लागेल. कळलं का? कारण तुम्ही काय करून राहिले? सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशनमध्ये रूल आहे, डेसिमल पॉईंट नंतर जेवढे कमीत कमी असतील आन्सरमध्ये तेवढेच पाहिजेत. इथे डेसिमल पॉईंट नंतर 1 आकडा आहे तर आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर 1च आकडा ठेवायचा. बाकी सगळे राऊंड ऑफ करायचे. काय करायचे? राऊंड ऑफ. ठीक आहे, जमेल? आन्सर तुम्हाला पाहता येतील. नंतर पहा क्वेश्चन नंबर 5. पहा लक्ष द्या. आता वेगवेगळे खूप सारे क्वेश्चन्स बनवता येतात. त्याच्यानंतर आपण उद्या परवापासून इयरसला सुरुवात करणार आहोत. तर पहा काय म्हटलं, मास ऑफ द बॉक्स मेजर्ड बाय द ग्रॉसर बॅलन्स इज 2.3 kg. एक बॉक्स आहे, त्या बॉक्सचं काय मोजलं? मास. आणि किती मिळालं? 2.3 kg. एक बॉक्स आहे, काहीच कशाचंही असो, डझंट मॅटर. तर त्याचं वेट किती आहे? 2.3. ओके. पहा, 2 गोल्ड पीसेस ऑफ द मासेस 20.15 ग्रॅम अँड गोल्ड पीसेस टाकले. बापरे, बरोबर आहे. तर बॉक्सचं मास किती होतं? 2.3 आणि त्याच्यामध्ये गोल्ड पीस टाकले तर पहिल्या गोल्ड पीसचं मास किती आहे? 20.15 ग्रॅम आणि दुसऱ्या गोल्ड पीसचं मास 20.17 ग्रॅम. बरोबर आहे. टू द बॉक्स. हे त्या बॉक्समध्ये टाकले. बॉक्समध्ये टाकले म्हणजे तुम्ही या मासमध्ये त्यांना काय कराल? ॲड कराल. त्यांना काय कराल? ॲड कराल. व्हॉट इज द टोटल मास ऑफ द बॉक्स? बरोबर आहे. व्हॉट इज द, पहिलं काय विचारलं? टोटल मास ऑफ द बॉक्स विचारलं ॲड केल्यानंतर. मग कसे ॲड कराल? हा 2.3 kg आहे, त्या ग्रॅमचे काय करा? kg करा. त्याला 10⁻3 -3 मल्टिप्लाय करा. 10⁻3 तो पॉईंट ॲब्झॉर्ब करून घ्या. बरोबर आहे. आणि दुसरा जो आहे त्याचाही पॉईंट ॲब्झॉर्ब समजते. समजा काही जणांना समजत नसेल, समजा तुम्हाला म्हटलं 15.17 ग्रॅम आहे ना, याला काय करणार तुम्ही? 15.17 इंटू 10⁻3 काय लिहिणार? किलोग्रॅम. इट कॅन बी रिटन ॲज 0.3 मागे घ्या, 0.01517 आणि हे काय होतील? किलोग्रॅम. मी असं म्हणून राहिलो. ग्रॅमचे काय करा? किलोग्रॅम करा. अशा तऱ्हेने लिहा. समजते की नाही? ग्रॅमचे किलोग्रॅम करताना 10⁻³ मल्टिप्लाय केलं आणि हे -3 काढून टाकण्यासाठी हा पॉईंट 3 मागे घेतला. हा नंबर मिळाला. मिळाला ना? आणि ज्यावेळेस आपण ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायला लागते. माहिती आहे तुम्हाला? बॉक्सचं मास किती होतं? 2.3 आणि तुम्हाला समजा हा ॲड करायचा आहे. तुम्ही काय करणार? पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. सो 0.01517. आता करा ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. समजून राहिलं का? ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी एक तर पॉवर सारखे पाहिजेत आणि पॉवर जर तुम्ही काढून टाकले तर पॉईंटच्या खाली पॉईंट पाहिजे. काही जण कुठेही काही लिहितात आणि करून टाकतात. समजलं का? मग दुसरा जो नंबर आहे तोही ॲड करायचा, तो याच्या खाली घेतला असता. म्हणून सांगितलं काय करायचं आहे ते. लक्षात आलं काय करायचं?
तर यालाही डेसिमलमध्ये एक्सप्रेस केलं, तो ग्रॅम आहे त्यालाही डेसिमलमध्ये एक्सप्रेस केलं. हे जर किलोग्रॅममध्ये आहे तर ग्रॅमचे काय केले, ग्रॅमचे काय केले, किलोग्रॅम डायरेक्टली करता येतील. हा जो पॉईंट आहे कितीनी मागे घ्यायचा, 3नी मागे घ्यायचा, तर ग्रॅमचे किलोग्रॅम होतील. नंतर तुम्ही ॲडिशन करा, सबस्ट्रॅक्शन करा, जे म्हटलं असेल ते करा. ओके. तर पहिल्या केसमध्ये काय केलं, टोटल मास ऑफ द बॉक्स. मग टोटल मास कसं काढणार, त्या 2.3 मध्ये पहिल्या गोल्ड पीसचं मास आणि दुसऱ्या गोल्ड पीसचं मास ॲड कराल आणि हे ॲडिशन करताना 2.3, दुसरं मास लिहिताना 0 पॉईंटच्या खाली 0.3 येतील. नंतर त्यांचे काय करा, ॲडिशन. ॲडिशनमध्ये रूल काय असतो, डेसिमल पॉईंट नंतर कमीत कमी जेवढे नंबर आहेत आन्सरमध्ये तेवढेच. इथे 2.3 एकच नंबर आहेत, आन्सरमध्ये एकच नंबर लागेल. समजलं, डेसिमल पॉईंट नंतर एकच नंबर लागेल तरच त्यांची काय होणार, ॲडिशन होणार. इट इज एक्सप्रेस्ड अप टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. रूल समजला. या ग्रॅममध्ये डेसिमल पॉईंट नंतर खूप सारे आहेत, पण इथे डेसिमल पॉईंट नंतर एकच आहेत. आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर एकच डिजिट ठेवायचं. समजून राहिलं का? कोणता रूल वापरून राहिलो आपण, ॲडिशनवाला रूल. ॲडिशनवाला रूल काय सांगतो की डेसिमल पॉईंट नंतर कमीत कमी जेवढे डिजिट असतील आन्सरमध्येही तेवढेच पाहिजे. समजून राहिलं, तर तुम्हाला बोलणं समजलं पाहिजे. ही गोष्ट कठीण असते, म्हणजे ते लिहिल्याशिवाय समजत नाही. पण सुरुवातीला ते लिहून समजावणं ठीक आहे. नंतर ना टीचर बोलून राहिले तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही वाचून राहिले तुम्हाला समजलं पाहिजे. इथे समजून राहिलं का, त्यावेळेस तुम्हाला समजून राहिलं, तुम्ही बरोबर अभ्यास करून राहिले है ना. बोललेलं समजलं पाहिजे, नाही सुरुवातीला तर नंतर तरी. आता आपण खूप वेळा लिहिलं, आता आपण फक्त बोलून सांगून राहिलो, तर ते समजलं पाहिजे तुम्हाला. नंतर काय विचारलं, डिफरन्स इन द मासेस ऑफ गोल्ड पीसेस टू दी करेक्ट नंबर ऑफ, डिफरन्स इन द मासेस ऑफ गोल्ड पीसेस. मग ज्याचं मास जास्त आहे ते अगोदर लिहायचं, ते ग्राममध्ये लिहिलं तरी चालते. ज्याचं मास कमी आहे ते खाली लिहायचं, जास्त मासमधून कमी मास मायनस करा. डिफरन्स विचारला ना, मग कोण बॉक्सची काही रिलेशन नाही आहे. जे दोन गोल्ड पीसेस आहेत ना त्यांच्या मासमधला. अरे पहिल्या गोल्ड, काही जणांची बुद्धी हँग होऊन जाते, मग ते म्हणतात आता काहीच सांगू नका, काही समजून राहिलं. मला सांगा, 2 गोल्ड पीसेस आहेत, पहिला किती ग्रॅमचा, 20.15 ग्रॅम. आजच्या हिशोबाने केवढ्याचं होणार, हे तर भलतंच काही विचारून राहिलं ते. आजच्या हिशोबाने सध्या गोल्डचे रेट वाढले की कमी झाले, माहिती आहे तुम्हाला कशामुळे? तसंच त्यांना वाटलं की कमी करावं यार, खूप झालं. कशामुळे, कोण सांगेल गोल्डचे रेट कशामुळे कमी झाले? लोक ना सर ते गोल्ड घेऊ बोर झाले होते, मग ते दुकानातलं काही गोल्ड विकल्या नव्हतं जात आणि म्हणून कमी झाले. असं आहे का? एक माहिती आहे का, बोल नका. एक तो व्हिडिओ आला होता की एक स्टोरी होती की शिवाजी महाराजांनी औरंगाबादच्या हातावर तुरी दिल्या. म्हणजे शिवाजी महाराज त्या औरंगाबादच्या कैदेतून पळून गेले होते आणि ते त्याच्यासोबत काहीतरी खोटं बोलून वगैरे पडाले होते. मग त्याला एक मराठीमध्ये कहावत होती की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. हातावर तुरी दिला म्हणजे त्याला काहीतरी काहीतरी दुसरंच काहीतरी सांगितलं, आपलं दुसरं काम तिथून पळून निघाले. मग ते पोरांना विचारलं, त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. पोरांना विचारलं की औरंगजेबाच्या हातावर शिवाजी महाराजांनी तुरी दिल्या म्हणजे काय नेमकं. तर मग एक पोरगा म्हणे की त्यांच्या राज्यात तुरी जास्त पिकल्या होत्या तुरी दिल्या. दुसरा त्याच्यापेक्षा हे निघाला, म्हणे की औरंगजेबाला ना वरण खूप आवडायचं म्हणून शिवाजी महाराजांनी त्याच्या हातावर तुरी है ना. शिवाजी महाराजांना प्रश्न पडला होता, एवढ्या तुरींचं काय करायचं पण औरंगजेबाच्या हातावर. मग तशा तुरी तुम्ही मला नका देऊ विचारलं की सोन्याचे रेट कमी का झाले, ते तुरी देणं झालं की बोर झाले होते लोक, इतकं महाग झालं कोण घेणार. तसं नाही. ज्यावेळेस आता यावेळेस बजेट पेश झालं ना, हॅलो, तुरी नका देऊ त्याला, इकडे पहा. तर बजेटमध्ये कस्टम, ज्यावेळेस आपण बाहेरच्या देशातून एखादी गोष्ट आणतो विकत, त्यावेळेस त्याच्यावर कस्टम ड्युटी असते, टॅक्स लागतो बरोबर. तो टॅक्स कमी झाला, 6% आला, आता अगोदर जास्त होता. मग तो टॅक्स जर कमी झाला तर रेट कमी होणार आणि त्यामुळे गोल्डचे रेट कमी झाले सध्या. ओके, तर तो विचार सोडून द्या. तर मी काय म्हटलं, हो सध्याचे रेट अप्रॉक्सिमेटली पहिले 7,000 होते, आता 7,000 पेक्षा कमी झाले, 6,500 वगैरे असतील, पण ते दररोज बदलतात बरोबर आहे. 12-1 वाजता तो रेट डिक्लेअर होतो. तर
एका ग्रॅमचा रेट 6,000, एका ग्रॅमचा 6.5 पकडा, बरोबर आहे. 10 ग्रॅमचा, एका ग्रॅमचा 6,500 तर 10 ग्रॅमचा 65,000 अप्रॉक्सिमेट आहे ना. काही जण 10 ग्रॅमचं तेवढं सांगून राहील. 65,000. तर हे पहिला जो कॉईन आहे तो 65,000च्या जवळपास असेल. तर ते गमतीचा विषय. तर त्या दोन कॉईनच्या त्या दोन कॉईनच्या मासमधला काय विचारला? डिफरन्स. मग जास्त कॉईनचं मास वर लिहा 20.17 आणि कमी मास जे आहे ते खाली लिहा 20. येस 15 आणि सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. इथे किती येणार? 2 येणार. इथे 0, इथे 0 0. आता तुम्हाला इथे डेसिमल पॉईंट नंतर किती आकडे? आपल्याला डेसिमल पॉईंट नंतर 2च ठेवायचे, पण म्हणे डेसिमल पॉईंट नंतर 2 ठेवले. बरोबर आहे का? है ना. डेसिमल पॉईंट नंतर तेवढेच आकडे पाहिजेत. अशा तऱ्हेचे क्वेश्चन्स आहेत. कधी कधी बघा, जिथे सरळ सरळ जे मिळून राहिलं तेच आन्सर आहे तिथे नो प्रॉब्लेम, नो कॉन्सेप्ट क्लिअर. पण जिथे आन्सर जे मिळून राहिलं त्यापेक्षा आन्सर डिफरंट आहे तिथे तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. जसं मग अशी ते 23 मिळालं होतं, 23 24 आणि आपला आन्सर काय यायला पाहिजे होतं 20. अशा वेळेस कॉन्सेप्ट क्लिअर होतील. यस, समजलं का? तर असे सगळे क्वेश्चन्स आहेत. तर हे सर्व तुम्ही सोडून पहा, ठीक आहे. आणि गुगल करा, गुगलवर खूप सारे क्वेश्चन तुम्हाला मिळतील. रेकॉर्डिंग बंद करा.